प्रत्येक सेकंदाला 4000 पेक्षा अधिक विकली जाणारी पार्लेजी बिस्किटं तयार करणाऱ्या पार्ले कंपनीची सुरुवात भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच झाली होती. 1929 साली मोहनलाल दयाल चौहान यांनी पार्लेची पायाभरणी केली. परळ स्थानकाजवळ सुरू झालेल्या या उद्योगाला त्या भागाच्या नावावरून पार्ले असे नाव देण्यात आले. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. बाजारात मिळणाऱ्या बहुतेक वस्तू परदेशातून आयात केल्या जात होत्या, अगदी बिस्किटे सुद्धा. ती चव महाग होतीच, शिवाय परकीही होती. भारतीय जनतेला स्वदेशी चव देणारी आणि खिशाला परवडणारी बिस्किटं बनवण्याची कल्पना मोहनलालजींच्या मनात होती. 1938 मध्ये त्यांनी ग्लुको बिस्किट्स या नावाने भारतातच बिस्किटे बनवायला सुरुवात केली आणि त्यांना पार्ले ग्लुको असे नाव दिले. नंतर इतर कंपन्यांनीही ग्लुको बिस्किट्स तयार करायला सुरुवात केली. म्हणून स्वतःची वेगळी ओळख टिकवण्यासाठी 1980 च्या सुमारास या बिस्किटाचं नाव बदलून पार्लेजी ठेवण्यात आलं. आज प्रत्येक सेकंदाला 4000 पेक्षा अधिक पार्लेजी बिस्किट विकली जातात, तर दरवर्षी जवळपास 10,000 कोटी बिस्किटं विकली जातात. 2011 मध्ये पार्लेजीने जगातील सर्वाधिक विकली जाणारी बिस्किट ब्रँड म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं. पार्लेजीच्या पाकिटावर असलेली छोटी मुलगी अनेकांना ओळखीची आहे, मात्र ती खरी व्यक्ती नाही, तर एक आर्टिस्टिक कल्पना आहे जी एव्हरेस्ट क्रिएटिव्ह कंपनीने 1960 मध्ये डिझाईन केली होती. आजही अनेकांना वाटतं की ती मुलगी खऱ्या व्यक्तीवर आधारित आहे, पण तो केवळ गैरसमज आहे. आज पार्लेची उत्पादन केंद्र भारतात 100 पेक्षा अधिक ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये 50,000हून अधिक कामगार कार्यरत आहेत. पार्लेजी हे फक्त बिस्किट नसून अनेकांच्या बालपणाची आठवण आहे, जी भारतीयांना आपलेपणाची जाणीव करून देते.